मित्रांनो, तर लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये कसं हवामान असणार आहे या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच या चॅनलला सपोर्ट करा. सध्या राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रभाव कमी झालेला आहे. यामध्ये विदर्भ असो किंवा मराठवाडा असो किंवा मध्य महाराष्ट्र असो किंवा कोकण किनारपट्टीचा भाग असो, संपूर्ण भागामध्ये थंडीचा प्रभाव सध्या कमी झालेला आहे. आपण या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकता राज्यामध्ये अनेक भागामध्ये सध्या ढगाळी परिस्थिती दिसत आहे आपल्याला. यामध्ये मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे व इकडे विदर्भाचा काही भागामध्ये ढगाळी परिस्थिती सध्याच्या काळामध्ये दिसत आहे आणि ढग हे आज दिवसभर दाटून होते महाराष्ट्रावर अनेक भागामध्ये. यामुळे थंडीचा प्रभाव कमी झालेला आहे. याचा प्रमुख कारण म्हणजे पश्चिमी आवर्त हिमालयाच्या भागामध्ये सक्रिय झालेला आहे. आपण तुम्हाला मागच्या वर्षी सुद्धा सांगितलं होतं, जेव्हाही पश्चिमी आवर्त हिमालयाच्या भागामध्ये सक्रिय होतो आपल्या राज्यामध्ये काही प्रमाणात ढगाळी परिस्थिती तयार होतो किंवा किंचित जर पश्चिमी आवर्त दक्षिण दिशेनं जर काही खालीचा असला तर आपल्या राज्यामध्ये याचा परिणाम स्वरूपात गारपीट किंवा पाऊस असा प्रमाणात आपल्या राज्यामध्ये याचा प्रभाव पाहायला भेटतो. पण सध्या तरी यावर्षी आपण पाहिलं आहे की पश्चिमी आवर्त कुठलाही स्ट्रॉंग पश्चिमी आवर्त हिमालयाच्या भागामध्ये सक्रिय झालेला नाही आहे आणि ज्याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असं सध्या दिसलेलं नाही आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा अशी परिस्थिती आपल्याला आपल्या राज्यामध्ये दिसत आहे. येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा राज्यामध्ये कुठल्याही भागात पाऊस होण्याची शक्यता नाही आहे. तसंच राज्यामध्ये थंडीचा प्रभाव सुद्धा कमी होणार आहे. पुढच्या 3 दिवसांमध्ये राज्यातून थंडीचा प्रभाव आणखी कमी होण्याची शक्यता इथून आपल्याला पुढे दिसत आहे. मित्रांनो, पुढील 24 तासांपासून येणाऱ्या दिवसामध्ये थंडीचा प्रभाव राज्यामध्ये कसा असणार आहे या संदर्भात जर मी तुम्हाला डिटेल माहिती दिली तर आपण पाहू शकता सध्या पुढच्या 24 तासांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि काही विदर्भाच्या काही भागांमध्ये थंडीचा काहीसा प्रभाव आपल्याला हलकीशी थंडी जाणवण्याची शक्यता आहे. रात्री उशिरा किंवा सकाळी पहाटे पहाटे आपल्याला थंडी जाणवू शकते. दिवसभर आपल्याला वातावरणामध्ये गारवा कमी दिसणार आहे आणि गरम वातावरण दिवसभरामध्ये आपल्याला दिसू शकते अशी शक्यता इथे दिसत आहे. समोर पुढे बघितलं आपण 22 तारखेला तर 22 तारखेला सुद्धा इकडे विदर्भामध्ये आणि इकडे मध्य महाराष्ट्रामध्ये काही भागात 1-2 ठिकाणी हलकी थंडी जाणवण्याची शक्यता आहे. बाकी राज्यातील भरपूर ठिकाणी आपल्याला सरासरीचं तापमान वाढताना दिसणार आहे आणि सरासरीपेक्षा जास्त तापमान 14 आणि 16 आणि 18 डिग्रीचा आसपास आपल्याला पाहायला भेटणार आहे. हलकीशी थंडी जाणवण्याची शक्यता राज्यामध्ये आपल्याला दिसत आहे. समोर वाढलं आणि जर आपण 24 तारखेचा अंदाजा तुम्हाला दिला तर 24 तारखेला सुद्धा राज्यामध्ये थंडीचा प्रभाव कमी होताना आपल्याला दिसत आहे आणि जर आपण समोर बघितलं 25 तारखेला तर 25 तारखेपासून राज्यामध्ये आणखी थंडीचा प्रभाव कमी होणार आहे असं आपल्याला इथे दिसत आहे. 26 तारखेला सुद्धा राज्यामध्ये थंडीचा प्रभाव कमी होणार आहे आणि अनेक भागामधून थंडी कमी होण्याची शक्यता आणि तापमान सरासरीपेक्षा वाढण्याची शक्यता इथून पुढे आपल्याला दिसत आहे. 26, 27, 28 तारखेच्या आसपास सुद्धा अशी परिस्थिती आपल्याला आपल्या राज्यामध्ये दिसत आहे. 28 तारखेला सुद्धा अशी परिस्थिती या मॉडेलमध्ये आपल्याला दिसत आहे. पावसाचं प्रमाण राज्यामध्ये पडणार आहे का, पाऊस पडणार आहे का यावर आपण लक्ष ठेवून आहोत. कारण आता काही मॉडेल्स आपल्याला पाऊस दाखवत आहेत आणि काही मॉडेल्स आपल्याला पाऊस दाखवत नाही आहेत. नेमकं काय येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे, ढगाळी परिस्थिती असणार आहे किंवा पाऊस पण पडणार आहे यावर तुम्हाला डिटेलमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये मी व्हिडिओज द्वारा माहिती देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. त्यासाठी आपल्या या चॅनलला कनेक्ट राहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, पुढील 24 तासांमध्ये काही विशेष बदल नाही घडणार आहे राज्यामध्ये. राज्यामध्ये पुढच्या 24 तासांमध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे आणि येणाऱ्या 3 दिवसानंतर राज्यामध्ये आणखी थंडी कमी होण्याची शक्यता आहे. यामध्ये विदर्भ असो, मराठवाडा असो किंवा इकडे मध्य महाराष्ट्र असो किंवा कोकणचा भाग असो, या संपूर्ण भागामध्ये थंडीचा प्रभाव कमीच होण्याची शक्यता येणाऱ्या 3 दिवसानंतर आणखी वाढण्याची शक्यता आहे. थंडी कमी होणार आहे आणि ढगाळी परिस्थिती आणखी वाढण्याची शक्यता राज्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये दिसत आहे. सध्या तरी पावसासाठी संकेत दिसत आहेत पण सध्या आपण यावर 100% सांगू नाही शकत की पाऊस येणार आहे का, कारण काही मॉडेल्स असं दाखवत आहेत आणि काही मॉडेल्स आपल्याला फक्त ढगाळी परिस्थिती राज्यामध्ये असणार आहे असं दाखवत आहेत. निश्चितपणे आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत येणाऱ्या दिवसामध्ये.
तर या चॅनलला कनेक्ट राहा आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून शेतकरी मित्रांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही ही व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यामधून बघत आहात हे नक्कीच निश्चितपणे मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला सांगू शकता की मी या जिल्ह्यामधून ही व्हिडिओ बघत आहे. निश्चितपणे मी तुमच्या जिल्ह्याचा बद्दल अपडेट येणाऱ्या दिवसामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा.